एटीएम कार्ड क्लोन करून चक्क पोलिसांच्याच बँक खात्यातून 80,000 रुपये लंपास केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उघडकीस आली आहे। बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करून बँक ग्राहकांना काही जण चुना लावत असल्याचे प्रकार सर्वत्र सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आला। जिल्ह्यातील खामगाव शहरात चक्क एका पोलिसांचे एटीएम कार्ड क्लोन करून भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातील 40,000 दोन वेळा असे एकूण 80,000 रुपये काढल्याची घटना घडली। पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन करुटले असे फसवणूक झालेल्या पोलिसांचे नाव असून त्यांचे भारतीय स्टेट बँकेच्या खामगाव शाखेत खाते असून मोहन करुटले यांनी हे कार्ड आपला मुलगा राहुल करुटले याला दिले होते। तो दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पुणेवरून खामगावकडे येत असताना औरंगाबाद ते जालना यामध्ये असलेल्या करमाळा या गावात 180 रुपये किमतीचे हेडफोन विकत घेण्यासाठी त्यांनी एटीएम कार्ड वापरून दुकान मालकाला पैसे दिले। यानंतर मुलाने वडिलांना कार्ड परत दिले। मात्र 12 फेब्रुवारी रोजी जेव्हा पोलीस हवालदार मोहन करुटले हे बुलढाणा येथे ट्रेनिंगला गेले असता तेव्हा त्यांच्या खात्यातून 20,000 असे एकूण 40,000 रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला। याबाबत दुसऱ्या दिवशी ते बँकेत विचारपूस करण्यासाठी गेले असता वाटेतच त्यांना आणखी 40,000 खात्यातून काढल्याचा मेसेज आला। याबाबत बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एटीएम क्लोन करून दिल्ली येथून एकूण 80,000 रुपये काढल्याचे समजले। दिनांक 12/2/20 मी पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथील सायबर कॅफेमध्ये एक्झाम देण्यासाठी गेलो असता तिथे मला दुपारी मेसेज आला, परंतु तो मेसेज मी बघितला नाही। सायंकाळी तो मेसेज परीक्षा झाल्यानंतर बघितला असता मला 40,000 रुपये माझ्या अकाउंटमधून गेल्याबाबत समजले। त्याबाबत मी घरी आल्यानंतर मुलाशी चर्चा केली तेव्हा मी सकाळी दुसऱ्या दिवशी 13 तारखेला बँकेत जाण्यासाठी निघालो असता 9:52 पुन्हा 40,000 रुपये गेल्याचे मला समजले। असे टोटल 80,000 रुपये माझ्या अकाउंटमधून गेल्याबाबत समजल्याने मी भारतीय स्टेट बँक शाखा खामगाव येथील मॅनेजर साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही OTP नंबर दिला असेल। म्हटलं सर OTP नंबर आला तेव्हा देईल ना। तेव्हा त्यानंतर त्यांनी ते माझं अकाउंट खोलून बघितलं असता सांगितलं की दिल्ली येथील विरारमधून तुम्ही 80,000 रुपये काढलेले आहेत। म्हटलं साहेब मी तुमच्या समोर उभा आहे आणि 9:52 झाले त्यावेळेस हे पैसे काढले आणि काल दुपारी काढले। त्यावेळेस मी खामगावला होतो आणि बुलढाण्यात होतो, खामगावला आत होतो आणि मी इतक्या वेळामध्ये येऊ शकत नाही। तर ते म्हणाले की तुमचं ATM डुप्लिकेट क्लोन करून काढण्यात आलेले आहेत। म्हणजे सर त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? माझं ATM माझ्याजवळ आहे, माझा पिनकोड मला माहीत आहे आणि मी दुसऱ्याला कशाला शेअर करणार। त्यावेळेस ते म्हणाले की असा प्रकार हा पहिल्यांदाच घडलेला आहे, क्लोन करून तुमचं अकाउंटमधून पैसे काढलेले आहेत। म्हणजे सर माझ्या अकाउंटमध्ये अजून पैसे आहेत ते सुद्धा जातील। तेव्हा ते म्हणाले की तुमचा ब्लॉक करा, ATM ब्लॉक करा। त्यावेळेस मी ATM ब्लॉक केलं। नंतर म्हटलं साहेब आता तुमची लिंक फेल झालेली आहे तर माझ्या अकाउंटमधून पैसे रात्रीला काढले तर त्याचा जबाबदार कोण? तर ते म्हणाले त्याला रोख लावतो असं बोलून त्यांनी माझी कंप्लेंट घेतली आणि कंप्लेंट घेतल्यानंतर मी खामगाव शहर पोलीस स्टेशनला त्याबाबत रितसर तक्रार दिली। दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन बँक मॅनेजर साहेबांना भेटलो। त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तो फॉर्म बुलढाणा येथे सबमिट केलेला आहे। ही झाली माझी फसवणूक झालेली आहे रितसर, त्याबाबत मी शासनाकडे दाद मागत आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।